बहुजनांचा उद्धार करणारे सर्व संत महापुरुष यांना प्रथम अभिवादन। आजच्या चिंतन बैठकीचे अध्यक्ष बामसेबचे राज्याध्यक्ष राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगाल या ठिकाणावरून आलेले मार्गदर्शक प्रतिनिधी, विचार मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक, विचारवंत आणि समोर बसलेले सर्व मूलनिवासी बंधू आणि भगिनी, मी या विचारधारेमध्ये 85 पासून काम करतो। कांशीराम साहेबांशी 1-2 वर्ष शेवटी संबंध आला होता। बीएसपीची अहमदनगर दक्षिणची निवडणूक लढवली होती। त्यानंतर 1991 नंतर राजकीय संन्यास घेऊन समाजकार्य या विचारधारेवर चालू होते आणि एक साधारण 4 वर्षापूर्वी म्हणजे फुले आंबेडकर विचार मंच या नावाखाली काम चालू होतं। 4 वर्षापूर्वी बामसेबचे लोक पुन्हा मला भेटले की तुमची आणि आमची विचारधारा एकच आहे, तुम्ही बामसेबमध्ये या। बामसेबमध्ये आलो आणि भारत मुक्ती मोर्चा नावाचं संघटन नुकतंच तयार झालं होतं। अहमदनगरला गेलो आणि पालवे साहेब होते झेडपी मध्ये, मला वाटतं महाराष्ट्राचे उपाध्यक्ष होते, आणि फर्स्ट मीटिंग मध्ये डिस्कशन झालं, म्हटलं तुम्हाला नगरचं अध्यक्षपद देऊन टाक। आश्चर्यचकित झालं, म्हणलं ठीक आहे, काय काम चालूच आहे माझं, मला काय पद लागत नाही। भारत मुक्ती मोर्चाचं पद घेतलं, कार्यक्रम चालूच होते, माझा झंझावात चालू होता, स्वतःची गाडी, त्याच्यावर माईक आणि करणे बसवले होते, गाडगे बाबा सारखं कार्यक्रम चालू होते। मी कायद्याचं कीर्तन करणारा माणूस आहे, राज्यघटनेवर कीर्तन करणार। तळातल्या माणसाला या देशामध्ये कुणाच्या बापाचं राज्य नाही तर कायद्याचं आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं राज्य आहे हे त्याला समजून सांगायचंय, म्हणून कायद्याचे कीर्तन करतो। आणि मग हे काम करत असताना पुढे हे पक्षाचं काही कार्यक्रम ह्या संघटनेमधून झाला आणि बहुजन मुक्ती पार्टी नावाचा पक्ष रजिस्टर झाला। पक्ष रजिस्टर झाला, रजिस्टर झाल्यानंतर 1 वर्षांनी साधारण हे समाजामध्ये आलेली लोकसभेची कालची निवडणूक लागली आणि 1 महिन्यापूर्वी संघटनेत चर्चा सुरू झाली की आपल्याला निवडणूक लढवायची। त्याच्या अगोदर मला वाटतं की आम्हाला नेमणुका केल्या श्रीरामपूरला। अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका आहे आणि मेश्राम साहेबांची मला वाटतं तिथे सभा होती आणि मखरे साहेबांनी तिथे महाराष्ट्राची कार्यकारिणी डिक्लेअर केली, बीएमपीची, आणि बीएमपीच्या कार्यकारिणीमध्ये मला उपाध्यक्षपदी नेमणूक झाली असं कळलं। त्यावेळेस नेमणूक झाल्यानंतर या पक्षाची 1 वर्षामध्ये कधी मीटिंग झाली नाही, पदाधिकाऱ्यांची त्यांचे चेहरे सुद्धा माहीत नाहीत। बामसेब मध्ये क्लासरूम अधिकारी, शिकलेले लोक सगळे, राज्यघटना समजून सांगायला निघाले, राज्यघटनेची अंमलबजावणी का होत नाही। 1985 साली काँग्रेसने स्थापना झाल्यानंतर कसा मूर्खपणा केला आणि बहुजनाला कसं फसवलं वगैरे वगैरे, हे सगळं सांगणारी ही बामसेबची माणसं। पक्ष रजिस्टर केल्यानंतर 1 वर्ष तुम्ही कमिटीची मीटिंग घेऊ शकला नाही, कुठली लोकशाही तुमची? आणि निवडणुकीला माणसं उभी केली। कधी तुम्ही जनतेचा प्रश्न घेतला, रस्त्यावर आला, गोरगरिबाचं काय सांगितलं? 20 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? 20 वर्ष चळवळ झाल्यानंतर बामसेबची कोणाला सांगितलंय? 4 भिंतीच्या आत 30 विद्यार्थी, तोच शिक्षक, काय धंदा चाललाय हा? एवढेच लोक आहेत का या देशामध्ये? हा बहुजनांचा विचार तुम्ही कुणाला सांगितला आतापर्यंत? म्हणजे जो जेवलेला होता त्यालाच जेवण दिलं, जो चांगला होता त्यालाच इंजेक्शन देत आहे, काय चाललं? आणि 20 वर्षामध्ये तुम्ही याच्यातून काही निष्कर्ष निघाला नाही, म्हणजे कुणासाठी चालू?
मग 20 वर्षामध्ये जी तुम्ही म्हणताय की आम्ही लोकशाहीच्या मार्गाने हे संघटन केलं, मग एक व्यक्ती 20 वर्ष त्याच पदावर आहे आणि आमचे मेश्राम साहेबांनी आता मध्ये बामसेपच्या ह्या कार्यक्रमामध्ये त्या मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसच्या राजवटीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा नेमला जातो, बरोबर ऐकलं तुम्ही सर्वांनी, रामराव पाटील वगैरे, आणि तुम्ही म्हणता तेच तेच माझं मी म्हणणं तीच, आणि मग तुमचं काय म्हणणं होतं 20 वर्ष तुम्ही रामराव पाटीलच येत ना सगळे, काय म्हणे झाले साहेब, बरोबर आहे का? 1 वर्षाने यांची माझी भेट झाली, हे सरचिटणीस आहे पक्ष पावसाची बोलवलं आणि लोकसभेमध्ये तुमचा दारुण पराभव होणार हे सांगितलं होतं. घेतला, शाळेत गेला नाही, पुस्तकाची तुमची भेट झाली नाही आणि डायरेक्ट परीक्षेला तुमच्या बाबांनी केलं. काय होईल तुमचं? नापास नाही होणार तर काय होणार? मग तुम्ही नापास झाले, किती लोकांना वाटलं की निदान 35% तरी त्याला मार्क पडतील, 40 पडतील, 50 पडतील, तुम्हाला 5% मार्क पडले. समाजामध्ये होती तेवढी तुम्हाला निळू फुलेने विचारलं होतं त्या गुरुजीने, नापास कोण करतं, पास कोण करतं? तसं आमचं वर्ग नापास का झालं म्हणून मेश्राम साहेबांनी कार्यक्रम लावले. मशीन मध्ये फॉल्ट, ईव्हीएम मशीन मध्ये फॉल्ट म्हणजे काय? मी त्याचं मराठीत अनुवादन केलं, गुरुजी दारू द्या म्हणून आमचं पोरग नापास. आरोप कोणावर केला? गुरुजीवर, गुरुजी दारू द्या म्हणून आमचं पोरग नापास. अरे वाय, काय धंदा चाललाय, कोणाला मिसगाईड करतात तुम्ही? 3 विंग काढल्या, बामसेप, भारत मुक्ती मोर्चा आणि बीएमपी. 3 विंगचे 3 प्रमुख माणसं नेतृत्व या देशात तुम्ही ठेवलं का? जसे आमच्यात हे कॅप्टन नसलीत बर्वे साहेब, पायदळाचं नेतृत्व वेगळं, हवाई दलाचं वेगळं आणि दुसरं कोणतं नेव्हीचं वेगळं. आमच्या ह्या संघटनेमध्ये 3ही दलाचा प्रमुख एकच, बरोबर? कसं काय चाललं हे? आणि मग हे सगळं घडलं मधल्या काळात. पक्षाच्या काही मिटिंग झाल्या मुंबईला आणि पक्षाचं संघटन कसं करायचं याच्यावर मिटिंग लावली त्या गोरेगावला तिथे, आणि पक्ष संघटन कसं करायचं याच्यावर मी सांगितलं. मी त्याला काम करणारा माणूस होतो. ते गुजरातचे अध्यक्ष होते तिथे मातंग भाई, लगेच चिठ्ठी आली मला, आणि मग सभा कशाला बोलवलं? पक्षाचं सांगणार नाही बोलवली, मग कशाला बोलवली तुम्ही? चाललंय काय इथे हे सगळं? आणि मग त्या दिवशी कळलं की ही काही खरं नाही, आपण सुद्धा चुकलो आणि ह्या कळपात येऊन पडलो. ही सगळे येण्याचाच बाजार, बकरेच म्हटले, कोण बकरेच आहे. काय चाललंय? त्याचा उपयोग झाला नाही, पुन्हा तुम्ही विधानसभा लढवली. मी त्याच्या अगोदर राजीनामा दिला, त्याला राजीनामा नाही म्हटलं. मी म्हटलं माझी जी नेमणूक केली होती, त्या मखरेंना पत्र लिहिलं रजिस्टर पोस्टाने की माझी जी नेमणूक केली होती ती रद्द करा. का? कारण मी माझ्या जीपला पुढे बोर्ड लावलेला आहे की उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य. मला लाज वाटते माझी गाडी घेऊन रस्त्याने फिरायला. का? पुत्र सुद्धा माझ्या पक्षात कुणी नाही. कुठे संघटन? बामसेपचा जिल्हा अध्यक्ष दाखवा मला. तुमच्या बैठका किती झाल्या 20 वर्षात बामसेपच्या? त्याचा जाब विचारला मी बामसेपचा सदस्य नाही, परंतु जाब विचारला तुम्हाला. का? लोकशाही नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात तुमची बामसेपची माणसं दाखवा मला, गावागावात दाखवा, फुल टाइमर दाखवा, आणि त्यांनी काय काम केलं दाखवा. आणि त्याच्या पलीकडे सांगतो कॉम्प्युटरचं युग आहे, बटन दाबलं मुंढव्यामध्ये तर सगळं महाराष्ट्राचं चित्र बामसेपचं दिसायला पाहिजे. तो कुठेही कार्यक्रम काय केलं 20 वर्ष? आणि आता बीएमपी मध्ये काय करणार आहे तुम्ही? काहीच नाही. मग हे चाललंय काय? म्हणून ते पत्र पाठवलं, त्याच्यावर प्रतिक्रियाच दिली नाही की तुम्ही राजीनामा का दिला. लोकशाहीमध्ये विचारायला पाहिजे तो का राजीनामा दिला. देऊ नका हो, थांबा थांबा, आपण चर्चा करू. काहीच नाही. मग इथे लोकशाही नाही, इथे हुकुमशाही. काय होईल बहुजन समाजाचं? काय होईल शत्रूचं? शत्रू कधी आवडेल तुम्हाला? 5000 वर्षापूर्वीपासून ब्राह्मणी व्यवस्था इथं काम करते, आणि आपण या पद्धतीने जर संघटना चालवायला लागलो, राजकीय पक्ष जर चालायला लागलो, तर त्याचा शेवट काय होईल?
आपण गुळानीच मारणारी माणसे, शत्रूने आपल्याला मारायचं काय गरज नाही. म्हणून याचा सर्वांनी विचार करा. मग आता आहे ती जी संघटन आहे आत्ताच बामशेटचं, त्याची 4-5 तुकडे आहेत मला असं वाटतं, आम्ही ऐकतो फक्त. मग याचा मेसेज काय जाईल समाजामध्ये? मग लोकशाही मार्गाने आत्ताचे जे कोणी अध्यक्ष आहेत त्यांना, तुम्ही जे कोणी जबाबदार कमिटीमध्ये लोक आहेत त्यांनी त्यांना नोटीस पाठवा, 1 महिन्याची मुदत द्या त्यांना. आणि ह्या देशामधल्या आणि राज्यामध्ये जेवढे प्रमुख आहेत बामशेटचे, त्यांनी एक मीटिंग लावा, 1 लावा, 2 लावा, 3 मीटिंग करा, गोपनीय मीटिंग करा, आमच्या देखत करू नका. आणि त्याच्यामध्ये जे विचारवंत असतात, ज्यांनी त्याग केलाय, ज्यांचं आयुष्य संपलं ह्या बामशेटमध्ये, त्यांना जा विचारण्याचा अधिकार आहे. आणि ते त्या मीटिंग मध्ये जा विचारतील. 3 महिन्यामध्ये हा निर्णय घ्या आणि 3 महिन्यानंतर पुढे काय करायचं याचा सर्वजण आपण मिळून निर्णय घेऊ असं मला वाटतं. धन्यवाद.